आपल्या भटकंतीतली सागरी किल्ल्याची पहिली सफर. 4 एप्रिल 2026. सकाळी 6 वाजता पुण्यातून निघालो आणि 12 वाजता हर्णे बंदरावर पोहोचलोय. भटकंती ग्रुपमधले बाकी सगळेच आज बिझी आहेत, त्यामुळे मी आणि केळकर दोघेच आज सुवर्णदुर्गला आलो आहोत. प्लॅन असा होता की सकाळी लवकर निघून हर्णे बंदरावर पोहोचायचे आणि लगेच सुवर्णदुर्ग बघायला बोट पकडायची. पण हर्णे बंदरावर पोहोचलो तेव्हा तिथे खूप जास्ती वारे वाहत होते, त्यामुळे किल्ल्यावर जाणाऱ्या बोटी बंद झाल्या होत्या. चौकशी केल्यावर समजले की आता दुसऱ्या दिवशी सकाळी बोटी सुरू होतील. जरा हिरमोड झाला, पण दुसरा काहीही पर्याय नसल्याने दुसऱ्या दिवशी सकाळी परत प्रयत्न करायचा असे ठरवले. आपण हा जो मागे झेंडा उडतोय त्याच्यावरनं बघू शकतो की किती वारं आहे. खूपच वारं आहे, त्यामुळे बोटी बंद झाल्यात. आता ते उद्या सकाळी सुरू करतो म्हणाले डायरेक्ट. शेवटची बोट एक आहे बारीक, एक आहे हो, एक बोट आहे तिकडे अजून. हर्णेला पोहोचल्या सुवर्णदुर्गला जाता आले नाही. मग आम्ही जेवायची सोय शोधण्याकडे मोर्चा वळवला. दापोली ते हर्णे रस्त्यावर आमंत्रण हॉटेलमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय आहे. आमंत्रणला जेवून आम्ही जिथे राहणार होतो तिथे पोहोचलो आणि तिथून हा सूर्यास्ताचा टाइमलॅप्स व्हिडिओ शूट केला. रात्रीच्या जेवणानंतर बंदरावरील हालचाल टिपायला कॅमेरा लावून ठेवला आणि दिवस संपवला. या लवकर वारा होते. कुठे जायचं? अच्छा, हे स्टॉल आहेत का? हे चालतच जायचं म्हणजे पुढे घे बरं का, पुढच्या दोन. गणपती बाप्पा मोरया मोरया, शिवाजी महाराज की जय. समुद्राच्या लाटांवर डोलणारी ही बोट जेव्हा किल्ल्याच्या तटबंदीजवळ पोहोचते तेव्हा त्या भिंतींची भव्यता डोळे दिपवून टाकते. भरती ओहोटीचा अंदाज घेऊनच आपल्याला याजलदुर्गाच्या जवळ जावं लागतं. Eagle has landed. फायनली वी अराइव्ह. Yes. आपण ज्यासाठी आलो आज या ठिकाणी ते Yes. आपल्याला साध्य होताना दिसतंय आज. Yes. आता बघूयात असा तो दुर्ग जिज्ञासा. हा, काय होतंय आत गेल्यावर? पिंपळाचं मूळ. सुवर्णदुर्गाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे याचा महादरवाजा. जोपर्यंत तुम्ही अगदी जवळ जात नाही तोपर्यंत तो शत्रूला दिसत नाही. गोमुखी बांधणीचं हे उत्तम उदाहरण. प्रवेशद्वारावरच आपल्याला मारुतीरायाचं कोरीव शिल्प पाहायला मिळतं, जे या किल्ल्याच्या संरक्षणाची मला नाही रे काय फोटो व्हिडिओ करत निघाले. सूर्याचा मागचा चेहरा दिसतो. मध्ये शिवरायांनी जेव्हा हा सुवर्णदुर्ग स्वराज्यात सामील केला तेव्हा याच्या रक्षणाची पहिली जबाबदारी त्यांनी वीर रामाजी पांगेरा यांच्या खांद्यावर सोपवली होती. महाराजांनी किल्ल्यावर किल्लेदार, सबनीस आणि कारखानीस अशी त्रिसूत्री व्यवस्था लावून दिली होती, जेणेकरून किल्ल्याचा कारभार पारदर्शक चालेल. त्यांच्याच देखरेखीखाली या किल्ल्याने स्वराज्याच्या आरमारी स्वप्नांना बळ दिलं.
पुढे रामाजी पांगेरा यांनी 1672च्या साल्हेरच्या लढाईत दाखवलेल्या त्यांच्या अतुलनीय पराक्रमासाठी त्यांचे नाव इतिहासात अजरामर झाले. देऊळ आहे ना तिथे. हो हो, इथे इतिहासकालीन जुनी एखादी वास्तू असावी असं त्याचा पाया दिसतोय. याच्यावर जरा माहिती घ्यावी लागेल की हे नक्की काय असेल पूर्वी. इसवी सन 1698 मध्ये सातारा छत्रपतींच्या प्रशासनाकडून कान्होजी आंग्रे यांची सरखेल म्हणून नियुक्ती झाली आणि सुवर्णदुर्ग त्यांच्या ताब्यात देण्यात आला. कान्होजी आंग्रे यांचे सुवर्णदुर्गावर दीर्घकाळ वास्तव्य होते आणि हा किल्ला त्यांच्या आरमारी कारकिर्दीतील एक मुख्य केंद्र होता. कान्होजी आंग्रे यांनी सुवर्णदुर्गाची तटबंदी मजबूत करण्याकडे विशेष लक्ष दिले होते. या किल्ल्याच्या संरक्षणासाठी त्यांनी किनाऱ्यावर कनकदुर्ग, फत्तेदुर्ग आणि गोवा किल्ला असे उपदुर्ग उभारले, जेणेकरून समुद्रातून येणाऱ्या शत्रूवर लक्ष ठेवता येईल. कोणती संघटना, कोणती सांगा की एक ऐतिहासिक भटकंती परिवार. सांगली, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग. अच्छा, म्हणजे सगळीकडनंच येतात लोक. हा, सगळ्या जिल्ह्यातून लोक आहेत. आता आपलं परिवाराचं काम चालते ते सांगली, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग. मस्त, भारी. भटकंती पण असते. हा, काम होतं ना. भटकंती घडवतोय, ट्रेकिंग. भटकंती पण असते. भटकंतीतले जे पैसे शिल्लक राहतील ते गड संवर्धनासाठी वापरतोय. मस्त, भटकंती पण होते, प्लस पुण्याचं काम पण होतंय, सगळंच होतंय. छान आहे, छान आहे, एक नंबर. मस्त. कान्होजी यांनी सुवर्णदुर्गाचा वापर मराठा आरमाराचा एक शक्तिशाली तळ म्हणून केला. इथूनच त्यांनी अरबी समुद्रावर आपले वर्चस्व गाजवले आणि सिद्धी, पोर्तुगीज तसेच इंग्रजांच्या आक्रमणांना चोख प्रत्युत्तर दिले. ही तीच तटबंदी आहे जिथून सरखेल कान्होजी आंग्रे यांनी अथांग समुद्रावर नजर ठेवत स्वराज्य सुरक्षित ठेवलं होतं.